नमस्कार, माझं नाव भावेश धावारे आणि मी आज परसेप्ट्रॉन, मल्टीलेयर परसेप्ट्रॉन आणि टाइप्स ऑफ न्यूरल नेटवर्क्स ह्याचं प्रेझेंटेशन देणार आहे. तर परसेप्ट्रॉन, मल्टीलेयर परसेप्ट्रॉन आणि टाइप्स ऑफ न्यूरल नेटवर्क्स महत्त्वाचे काय आहेत? तर पहिले तर हे डीप लर्निंगचे फाउंडेशन आहेत. हे मॉडेल डेटामधून अवघड पॅटर्न शोधून काढतात ज्याच्यावर डिसिजन घेण्यात येतील. डिफरंट टाइप्स ऑफ न्यूरल नेटवर्क्स असतात, जसं CNN, RN आणि GN. तर जसं एक्झाम्पल परसेप्ट्रॉन हे ईमेल स्पॅम आहे की नाही ते ओळखू शकतो. मल्टीलेयर परसेप्ट्रॉन जे हँड रिटन डिजिट्स ओळखू शकतो. CNN जे फेशियल रेकग्निशनमध्ये यूज होतं आणि RNN जे टेक्स्ट प्रेडिक्शन नाही तर स्पीच रेकग्निशनमध्ये यूज होतं. तर परसेप्ट्रॉन, मल्टीलेयर परसेप्ट्रॉन आणि टाइप्स ऑफ न्यूरल नेटवर्क्स काय असतं? तर न्यूरल नेटवर्क्स हे एक कनेक्शन असतं. न्यूरॉन्समध्ये एक नेटवर्क बनवला जातो जो ह्युमन ब्रेनला मिमिक करतो. पहिला परसेप्ट्रॉन हे अतिशय सिम्पल न्यूरल नेटवर्क आहे. हे लिनियरली सेपरेबल डेटावर काम करतं. हे इनपुट्स घेतं, त्याच्यावर वेट्स लावतं, त्यांचा वेटेड सम काढतो, त्याच्यावर ॲक्टिवेशन फंक्शन लावून त्याचा आउटपुट देतो. मल्टीलेयर परसेप्ट्रॉन हे परसेप्ट्रॉनचं एक्सटेन्शन आहे, ज्याच्यात इनपुट लेअर, हिडन लेअर आणि आउटपुट लेअर असतात. हे नॉन लिनियर रिलेशनशिप्स लर्न करू शकतो युजिंग बॅक प्रोपगेशन. ह्याच्यामध्ये ॲक्टिवेशन फंक्शन्स यूज होतात जसं रेलू, सिग्मॉइड आणि टॅनेज. आता टाइप्स ऑफ न्यूरल नेटवर्क्स. CNN दॅट इज कॉन्व्होल्युशनल न्यूरल नेटवर्क हे इमेज आणि व्हिडिओ रेकग्निशनमध्ये यूज होतं. RNN जे रेकरंट न्यूरल नेटवर्क हे टेक्स्ट आणि टाइम सिरीज डेटामध्ये यूज होतं. GAN जनरेटिव्ह न्यूरल नेटवर्क जे इमेज जनरेशनमध्ये यूज होतं. आणि ऑटो एन्कोडर जे डेटा कम्प्रेशन आणि डिनॉइजिंगमध्ये यूज होतं. आता न्यूरल नेटवर्क्सची वर्किंग कशी आहे? तर हे मध्ये जो ब्लॅक न्यूरॉन आहे हा परसेप्ट्रॉन आहे. ह्याच्यामध्ये इनपुट्स घेतात, इनपुट्स आणि वेट्सचा वेटेड सम काढला जातो, त्याच्यावर ॲक्टिवेशन फंक्शन्स लावतात आणि त्याच्यानंतर तो आउटपुट देतो. हा एक सिंगल परसेप्ट्रॉन आहे. आणि लेफ्टमध्ये हे नेटवर्क ऑफ न्यूरॉन्स आहे. ह्याच्यामध्ये ग्रीनवाले इनपुट लेअर आहे, ब्लूवाले हिडन लेअर आहे आणि रेडवाले आउटपुट लेअर आहेत. जसं एक्झाम्पल कुठल्या एका चेस्ट एक्सरे डायग्नोसिस मॉडेलमध्ये पिक्सेल डेटा जो असेल तो इनपुट असेल, ज्याच्यावर वेट्स असतील, त्यांचा वेटेड सम काढला जाईल आणि मग त्याच्यावर ॲक्टिवेशन फंक्शन लावून तो फायनल प्रेडिक्शन देईल. तर परसेप्ट्रॉन, MLP आणि न्यूरल नेटवर्क्समध्ये चॅलेंजेस काय काय येतात? पहिलं तर ह्यांना लार्ज डेटासेटची रिक्वायरमेंट असते आणि हाय कम्प्युटेशनल पॉवरची रिक्वायरमेंट असते ट्रेनिंगसाठी. हे ओव्हरफिट लवकर होतात कारण की कधी कधी लिमिटेड डेटा असतो आणि ह्याचे पॅरामीटर्स सारखे चेंज करायला लागतात अकॉर्डिंग टू द मॉडेल बेस्ट परफॉर्मन्स आणण्यासाठी. आता एक्झाम्पलमध्ये मेडिकल AI सिस्टम्स असतात, त्यांना एक्सरे इमेजेस 1000च्या वर लागतात चांगलं ॲक्युरेट प्रेडिक्शन देण्यासाठी. हाय कॉम्प्युटेशन जसं मोठे मॉडेल्स जसं CNN असतात, त्यांना पॉवरफुल GPU नाही तर CPU असतात जे त्यांची गरज असते. आणि ओव्हरफिटिंग, जो मॉडेल एकाच डेटासेटवर ट्रेन झाला आहे तो चांगला परफॉर्मन्स नाही देणार आणि अनसीन डेटावर चांगलं प्रेडिक्शन नाही देऊ शकणार. तर थोडक्यात न्यूरल नेटवर्क्स काय असतं ते ह्युमन ब्रेनला मिमिक करतं. जसे ह्युमन ब्रेन आपलं पॅटर्न्स शिकतं तसंच न्यूरल नेटवर्क्स पण पॅटर्न्स शिकतो प्रिडिक्शन देण्यासाठी. परसेप्ट्रॉन हा सगळ्यात सोपा न्यूरल नेटवर्क आहे जे फक्त बायनरी क्लासिफिकेशन टास्कमध्ये यूज होऊ शकतं. आणि मल्टीलेयर परसेप्ट्रॉन ते नॉन सेपरेबल डेटावर पण काम करतं, कॉम्प्लेक्स पॅटर्न्स पण शोधू शकतं आणि त्याच्यात हिडन लेयर्स यूज होतात. आणि ॲडव्हान्स टाइप्स जसं काय CNN आणि RNN ते इमेजेस, टेक्स्ट आणि सिक्वेन्शियल डेटा पण चांगला हँडल करू शकतात. ह्यांच्यामध्ये हे जास्त हेल्थकेअरमध्ये, फायनान्समध्ये आणि इमेज रिकग्निशनमध्ये यूज होतात. म्हणजे ॲप्लिकेशन्समध्ये हे एक्सरे इमेजेसमधनं डिसीजेस डिटेक्ट करू शकतात, स्टॉक प्राइजेस प्रेडिक्ट करू शकतात
आणि चॅटबॉट्स आणि स्पीच रेकग्निशन असे टूल्स पण बनवू शकतात. थँक्यू.